निसर्ग सर्वांनाच वेड लावतो, कलावंतांना तर तो आपल्याकडे आकर्षितच करत असतो। अनेक कलाकार निसर्गाच्या प्रेमात वेडे झाले आहेत। कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले पिंपळाची रेवटीवाडी येथील कलाकार जयवंत उर्फ अनिल परब सर्वेकर यांनी माडांच्या जावळांपासून अनेक इको फ्रेंडली वस्तू बनवल्या आहेत। मी आंदुर्ले गावातील एक रहिवासी आहे छोटासा, आणि माझा ह्या गोष्टीची मला आवड असल्यामुळे मी एकदा आमच्याकडे नारळ प्रशिक्षण म्हणून 44 मुलांना दिलं होतं गावात आमच्या। तर ते नारळ प्रशिक्षण चालू असताना मी तिथून जात होतो, तर मी म्हटलं मला द्यायला का, तर म्हणाले तुमचं वय नाही, तुमचं जास्त वय आहे, त्याच्यामुळे मी ते नाकारलं त्यांनी। मग मी काय केलं, त्यांच्या बाजून म्हणजे त्यांच्याबरोबर राहून असं लांबून बघून मी ते टोपी कशी करतात, झाडं कशी तयार करतात, हे 2-3 गोष्टी मी त्यांच्याकडून बघून तयार केली। आणि नंतर मला त्याची आवड झाली। नंतर एक हातातून माझ्या कलेतून त्यातून तुळसाच्या पातीतून एक नवीन तयार जायला लागलं। मी त्याची आणखी प्रॅक्टिस करून काय होईल म्हणून ते नवीन करत राहिलो। आणि असे मी नाही म्हटलं तरी 15-20 प्रकार ह्याच्यात करतो। मकर करतो, सत्यनारायणाचा पांडुरंग पुराचा तुळसाच्या पातीचा करतो, शिवलिंग करतो, त्यात अधिक हे करतो, आमचे कंदील 2-4 प्रकारचे कंदील करतो, अशी झाडं तयार करतो। आणि ह्याला मला सगळ्याला बुद्धी देणारे माझे एक सद्गुरू नामदेव महाराज आहे, आणि माझं गाव पंचायत आंदुर्ले, ह्यांच्या सगळ्यांच्या ह्यांनी मी हे सगळं तयार करतो। आणि मला त्यांच्यामुळे म्हणजे पुढचं जे काय ज्ञान आहे ते देतात। मी फक्त त्यांचं नाव घेऊन या हातीत घेतो आणि ते होतच आहे। झाडाच्या टाकाऊ झावळांपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे। त्यांचं निसर्गावरचं प्रेम त्यांना ही कला जोपासण्यास प्रवृत्त करते। त्यांनी झावळांपासून टोप्या, आकाशकंदील, चांदण्या, फुलांची परडी इत्यादी वस्तू आजपर्यंत बनवल्यात। त्यांच्या या वस्तू चक्क अमेरिकेतही लोकांनी आवडीने नेल्या आहेत।